ते मॅनिफेस्टेशन होतं ना तुझं, आणि सुरुवातीपासून तुझा विश्वास आहे त्या गोष्टींवर. कारण ती जिद्द अगदी तू मंचावर जेव्हा तू इंट्रोड्यूस झाली, बिग बॉस सुरू होता ना, तेव्हाच ती जिद्द दिसत होती की करायचंय, आणि ते मॅनिफेस्ट केलं होतंस तू. हो, मी माझी मम्मी मला नेहमी सांगते की आपण वास्तूमध्ये जे काही बोलतो वास्तू तथास्तू बोलत असते, आणि Right. बिग बॉसची वास्तू खूप पॉवरफुल वास्तू आहे. हम्म. जिथे सगळ्यांचीच स्वप्न सगळे घेऊन जातात आणि बाहेर पडताना सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत असतात, किंवा ती वास्तू सगळ्यांना भरलेल्या हातांनी बाहेर पाठवते, खाली हातांनी कोणीच तिथून बाहेर पडलं नाहीये. त्यामुळे मी त्या वास्तूमध्ये कायम पॉझिटिव्ह बोलत गेले, आणि मी कायम पॉझिटिव्ह जोरात बोलते, कारण युनिव्हर्सला मी तो मेसेज देत असते की मला हे हवं आहे. आणि कुठेतरी मी रोज त्या बिग बॉसच्या घरामध्ये पॉझिटिव्ह बोलत होते की हो, माझीच ट्रॉफी आहे, मीच नाव कोरणार त्याच्यावर, माझंच नाव कोरलेलं असणार आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी मी स्वतःलाच देत होते युनिव्हर्सला सांगून सांगून, आणि मला असं वाटतंय त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झाली आहे.